राज्यामध्ये पहिल्यांदा निषेध केला जातोय, नेमकं का बरं निषेध केला जातोय? महाराष्ट्र सरकारचं आजचं 1 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी बोलावण्यात आलेलं होतं. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज तिकडे होतं की महाराष्ट्रातल्या लोकांना आज मराठ्यांना वाटत होतं की आज सगळे सोयरे याविषयी काहीतरी निर्णय या ठिकाणी होईल आणि म्हणून आम्ही सगळेजण टीव्हीकडे डोळे लावून पाहिलेलं होतं. परंतु ही मागणी सकल मराठा समाजाची नव्हती, ही जरांगे पाटलाची मागणी नव्हती. ती मागणी या ठिकाणी त्यांनी विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन बोलवून त्या ठिकाणी मंजूर केली आणि जी मागणीच नव्हती त्या मागणीचा त्या ठिकाणी त्यांनी विचार केलेला आहे. की आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 50% वरचं आरक्षण टिकत नाही आहे. 15-4 आणि 5 आणि 16-4 यामध्ये दिलेलं जे अधिवेशन आहे याला 102वी घटना दुरुस्तीनुसार पहिल्या वेळेला फेटाळलेलं होतं. 105वी घटना दुरुस्ती केली आणि 105व्या घटना दुरुस्तीनुसार राज्याला अधिकार दिले. पण उरलेले जे 3 अधिकार आहेत तर सुप्रीम कोर्टामध्ये जे सुप्रीम कोर्टामध्ये जो आमचं आरक्षण फेटाळलेलं होतं त्यातले 3 महत्वाचे कारण होती. त्यातले 102वी घटना दुरुस्तीनुसार राज्याचे अधिकार काढण्यात आलेले होते, पण आता 105वी नुसार दिलेले आहेत. परंतु इंद्रास आणि आपत्कालीन परिस्थिती या गोष्टीमध्ये सरकारला मराठा टिकत नाही, शैक्षणिक दृष्ट्या आणि ह्याच्यानुसार मागास ठरवला जात नाही. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यानुसार पुन्हा एकदा शासनाने मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन मराठा समाजाची दिशाभूल केलेली आहे आणि मराठा समाजाचा निषेध करत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी सांगायची आहे की 10% आरक्षण आणलं कुठलं? महाराष्ट्रामध्ये मराठा हा 36%च्या वर आहे आणि 36%च्या वर जर असेल तर 18%, 32% धरलं तर 16% आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. परंतु 10%चं आरक्षण तुम्ही आणलं कुठलं? आणि अशा प्रकारे मराठा समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम या ठिकाणी करत आहे. जरांगे पाटलाच्या जीवाचा खेळ करण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि जरांगे पाटलाला पुन्हा एकदा उपोषणाला बसवणे, महाराष्ट्रातलं वातावरण जे शांत होत आहे त्याला असंतोष निर्माण करणे हे काम करत आहे. मराठा समाज आता जागा झालेला आहे. या शासनाने जे गाजर दाखवलेलं आहे या शासनाचं या लोकसभेच्या आणि या ठिकाणी आम्ही त्याचं पाणीपात केल्याशिवाय राहणार नाही. जे सत्तेवर आहेत आणि ज्या लोकांनी आम्हाला फसवलेलं आहे, ज्या आमदाराने तोंड उघडलेलं नाही आहे अशा सगळ्या आमदारांचा आम्ही निषेध करतो. या मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो, या फडणवीसचा निषेध करतो आणि छगन भुजबळनं त्याची हे नाही आहे. या सगळ्या लोकांनी आमचा मराठा समाजाचा खेळ मांडलेला आहे. या सगळ्या लोकांची जे चेष्टा करत आहेत या सगळ्याचा निषेध या ठिकाणी मारतो आणि जे मराठा समाजावर सोडलेलं नारायण राणेसारखा कोंबडी चोर त्याने सुद्धा आमच्या या ठिकाणी केलेला आहे. या सगळ्याचा निषेध या ठिकाणी करून मराठा समाज येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये या सगळ्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ही गॅरंटी आम्ही या ठिकाणी देऊन या गाजर आंदोलन या ठिकाणी करतो. सरकारचा निषेध.